सायबर सिक्युरिटी नेमकी काय आहे याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. सायबर गुन्हे जे ऑनलाईन घडतात त्या गुन्ह्याला आळा आपण कशा पद्धतीनं बसवायचा आहे ते आपण या भागामध्ये बघणार आहोत. सायबर गुन्हे म्हणजेच मोबाईलवर जे आपण ॲप वापरतो किंवा कुठल्या चुकीच्या लिंकवर आपण क्लिक करतो त्यापासून आपल्या वैयक्तिक माहिती किंवा आपल्या अकाउंटमधून पैसे ह्या ठिकाणी हॅक होणे यासारखे वेगवेगळे गुन्हे यामध्ये आपण शिकणार आहोत. आपण पहिल्यांदा माहिती घेऊ की आपल्या इंडियन गव्हर्नमेंटने काही ॲप आपल्या ह्या ठिकाणी बॅन केलेले आहेत. हे बॅन टोटल 250 ॲप मोबाईलचे बॅन केलेले आहेत गव्हर्नमेंटनं, जे की आपली जे माहिती आहे मोबाईलमधली ती माहिती मोबाईल ॲपद्वारे ते चायनामध्ये किंवा इतर देशामध्ये ते ॲपद्वारे आपल्या प्रत्येक व्यक्तीची माहिती ते घेत होते. जसं की एक्झाम्पल, मी समजा मला लोन घ्यायचं आहे आणि मी यूट्यूबवर सर्च केलं, समजा गुगलवर, क्रोमवर, तर ती माहिती सर्च करता करता लोनची आपण काय रोज सर्च करतो ते डेली या ठिकाणी या ॲपद्वारे इतर देशामध्ये जात होते किंवा मग हॅकरसुद्धा त्याचा वापर करत होते. मग हे हॅकर काय करायचे की तुम्हाला वेगवेगळ्या स्कीम सांगायच्या, जसे की तुम्हाला 50 लाख लागले, 40 लाख लागले, 1 कोटी लागले, आणि ही माहिती घेऊन आपल्याकडून आधार कार्ड, पॅन कार्ड, OTP यासारखी आपण ह्या ठिकाणी माहिती देतो. माहिती दिल्यामुळे आपल्या लावून घ्या माहिती दिल्यामुळे आपले पूर्ण अकाउंटमधले पैसे हे डिलीट होतात. दुसरे हॅकर काही असे असतात की आपले डेली किंवा 8 दिवसाला किंवा 10 दिवसाला किंवा महिन्याला हे काय करतात की प्रत्येक 10 रुपये, 15 रुपये किंवा 5 रुपये अशा प्रत्येक अकाउंटमधून हे पैसे काढतात. आपण ह्या ठिकाणी लक्ष देत नाहीत की कारण आपल्या अकाउंटमधून 1 रुपया जरी कटला, 2 रुपये कटले, याकडे आपण वैयक्तिक लक्ष देत नाही. आपल्याला वाटते काही जरी चार्जेस कटले, पण हे हॅकरद्वारे ह्या ठिकाणी आपले पैसे कटतात. मग हे हॅकरला कसं कळतं आहे की हे मोबाईलचे फ्री ऑफ लॉन्चचे ॲप वापरतात. मग आपण ते ॲप घेतो, आपण त्यामध्ये काय करतो की इन्स्टॉलेशन करतो, आणि इन्स्टॉलेशन केल्यामुळे काय होतं आहे की आपण सर्व गोष्टीला परमिशन देतो. जसं की ह्या ठिकाणी आपले कॉन्टॅक्ट, फोटोज, आपले काही डॉक्युमेंट्स जे की आपण ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये जे जे सेव्ह करतो आपण, ते पूर्ण ते डेटा आपला त्यांच्याकडे जातो. कोणकोणते ॲप हे बॅन केलेले आहेत तेच तुम्हाला इथे डिस्प्लेमध्ये दाखवू आपण. तर एवढ्या ह्या समोर आपल्याला दिलेले आहेत ॲप, जसं की फ्री फायर, टिकटॉक, त्याच्यानंतर UC ब्राउझर. तर असे ह्या ठिकाणी शेअर चॅट. तर हे जे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आहेत हे ॲप आपले बॅन केलेले आहेत. जसं की ह्या ठिकाणी इथे आपल्याला MP3 कटर जसं की आपण ह्या ठिकाणी वापरतो, त्यानंतर नोट्स, त्याच्यानंतर वेव चार्ट. तर अशा प्रकारे हे जे ॲप आहेत, क्लिअर मास्टर, हे जे ॲप आहेत हे पूर्ण ॲप बॅन केलेले आहेत आपल्या गव्हर्नमेंटने. तर आपण यामध्ये शिकलो आहोत की मोबाईलच्या द्वारे आपण कशी आपली माहिती हॅकर हे वापरतात. आता आपण पाहू की दरवर्षी ह्या ठिकाणी आपले मोबाईलचे जे ग्राहक आहेत, जे मोबाईल वापरणारे आहेत, जे यूजर आहेत, ते यूजर दरवर्षी हे वाढत आहेत. 2009ला 1 बिलियन हे मोबाईल वापरकर्ते होते, आणि 2020 पर्यंतचा जे डेटा आहे आपल्यापाशी
ते डेटा 2020पर्यंत 7 बिलियन हे मोबाईल वापरकर्ते आपल्याला दिसतात. मग यामध्ये आपण मुलींमध्ये गर्ल्स आणि बॉईजमध्ये सगळ्यात जास्त कोण मोबाईल वापरतात आणि काय काय सर्च करतात त्याबद्दल आपण माहिती घेऊ. जसे की आपल्या समोर दिलेलं आहे की कॉलिंग आणि मेसेज हे मुली 25% वापरतात आणि मुलं 19% वापरतात. ब्राउजिंग म्हणजे सर्फिंग जे असते ऑनलाईन आपण सर्च करतो ते मुली 19% करतात आणि मुलं 28% करतात. ऑनलाईन ॲप जे वापरतात मुली 29% वापरतात आणि मुलं 16% वापरतात. आणि ऑफलाईन ॲक्टिव्हिटी हे मुली 27% वापरतात आणि मुलं 37%. तर अशा प्रकारे मुलं आणि मुली या स्मार्टफोनचा वापर करतात. यामध्ये काय होतं की आपण काही चुकीचे ॲप जर घेतले जे गव्हर्मेंटनी रुजू केलेले आहेत किंवा अप्रूव्ह केलेले आहेत ते ॲप आपण नाही वापरले तर आपला पूर्ण डेटा हे हॅक होतो आणि हॅकर आपला त्याचा यूज करतो. पुढे आपण पाहणारच आहोत की मोबाईलद्वारे आपले जे व्हॉट्सअप, फेसबुक वापरतो, इंस्टाग्राम वापरतो त्याचे जे DP असतात ते DP त्याचे स्क्रीनशॉट काढून किंवा डाउनलोड करून त्याचे वेगळे फोटो तयार करून हे अपलोड करतात किंवा ब्लॅकमेलिंग करतात. तर अशा प्रकारचे जे गुन्हे आहेत हे अशा प्रकारे घडतात. तर आपण एक फेक कॉल कसे असतात, फेक कॉलबद्दल आपल्याला ह्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे. फेक कॉल म्हणजे उदाहरणार्थ एक कंपनीचा कॉल येतो तुम्हाला आणि ती कंपनी म्हणते की तुम्हाला ह्या ठिकाणी ही स्कीम लागलेली आहे आणि आपल्याला एवढे पैसे ह्या ठिकाणी लागलेत आणि तुमचा ह्या ठिकाणी एक व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याला पासवर्ड द्या म्हणतात किंवा मग OTP देतात. वन टाईम पासवर्ड म्हणतात. तर हे वन टाईम पासवर्ड आपला इथे कशा पद्धतीनं वापरतात आणि कशा पद्धतीनं आपल्याकडून ते OTP घेतो ते पाहू आपण. To Mr. Umesh Mehta. Yes. What is this regarding? Hello, sir. I'm Swati Mishra calling from GHC Bank. So you have been a loyal customer. So we want to send you on a free trip to Australia. On this trip, you can take up to one guest. So who would you like to take along with you, sir? My wife? Oh, so sweet, sir. अंकल जी घूमना चाहते हैं और हमारा काम है उनको घुमाना. Sir, can you give me her name and your PAN card number, please? Yes. Her name is Parul Mehta. PAN number is अंकल जी ने अपने बैंक सिक्योरिटी क्वेश्चंस के सारे जवाब दे दिए. That तरीके. So, when are you sending us? When would you like to go, sir? July is a birthday, no? Oh, that's great, sir. I have selected July. To confirm the month of July, please help me with the 6-digit international travel code that we have just sent you, sir. हमारा बोलने का मतलब OTP था, लेकिन जब हम इसको इंटरनेशनल ट्रैवल कोड बोलते हैं तो हमारा अंकल जी का जो दिमाग है 7 वेकेशन मोड में चला जाता है. 4 5 2 6 1. थैंक यू सो मच सर. देखो हमने अंकल जी के OTP से इनके बैंक अकाउंट में घुस के इनके रिटायरमेंट सेविंग्स के सारे पैसे ढाप लिए. You know, my wife will love this surprise. Yes sir. This will be a big surprise. आपको क्या लगता है आपके साथ नहीं हो सकता? यामध्ये आपण पाहिलं की एक वयस्कर रिटायरमेंट व्यक्ती असतो. तर तो व्यक्ती रिटायरमेंटचे पैसे आलेले असतात आणि एक त्यांचे मिसेसचा बड्डे असतो आणि त्यांना एक ट्रॅव्हल एजन्सीचा एक कॉल येतो आणि तो कॉल आपल्याला ह्या ठिकाणी फेक असतो. मग त्यांनी त्याला ऑफर देऊन त्यांच्याकडून तो OTP घेऊन आपल्या अकाउंटमधले पैसे सर्व त्यांचे गेले. तर असे ह्या ठिकाणी फेल कॉल येतात. पुढे एक आपण पाहू. हेलो, गुड आफ्टरनून सर. क्या मेरी बात अभिनव पटनायक जी से हो रही है? हाँ जी बोल रहा हूँ अभी. सर मैं कंफर्म करना चाहूंगी कि आपका सेविंग्स अकाउंट नंबर 153098731621 इट्टी बैंक के अमृतनगर ब्रांच में है. हाँ है तो. जी सर, बैंक आपके अकाउंट को प्रीमियम अकाउंट में अपग्रेड कर रहा है.
जिससे आप 10 लाख रुपए तक का लोन बिना किसी सिक्योरिटी डिपॉजिट के ले सकते हैं। मैं कैसे मान लूं कि तुम बैंक से बोल रही हो? जी सर, अकाउंट नंबर और ब्रांच की इतनी डिटेल सिर्फ बैंक के पास ही होती है। बैंक आपसे आपका पिन और पासवर्ड कभी नहीं मांगता। बात तो सही है। एनीवेज 10 लाख का लोन बिना सिक्योरिटी मिल जाएगा? और जी मिस्टर अभिनव, आप चेक कीजिए, हमने आपके मोबाइल नंबर पर एक वेरिफिकेशन कोड भेजा है। अच्छा ठीक। हाँ लिखिए 325876। थैंक यू मिस्टर अभिनव पटनायक, आपका अकाउंट 3-4 घंटे में अपग्रेड हो जाएगा। थैंक यू मैम। तर हे अशा प्रकारे आपल्याला आपण म्हणतो की तुमच्यावर काय विश्वास होतो, तुम्हाला ते विश्वास पटवून देतात आणि विश्वास पटवून दिल्यानंतर आपल्याला आपण त्याचा OTP देतो. तर अशा प्रकारे आपल्याकडे सोबत असं घडू शकतात. त्यासाठी आपण यामध्ये खूप सज्ज राहायला पाहिजे. जर आपल्याला असा कॉल आला समजा, तर पहिली गोष्ट आम्हाला लोन नाही पाहिजे. प्रिपेड आम्ही तिथे ह्या ठिकाणी बँकेत जाऊन आम्ही तो बँकमध्ये बोलून आम्ही करून घेतो. ते जर नाही म्हणले बाबा इथून ऑनलाईनच असते, हे असते, तसं असते, काहीही ऐकायचं नाही. कुठलाही ह्या ठिकाणी आपलं क्रेडिट कार्ड असो, अकाउंट असो, केव्हाचे असो, ते चालू आपल्याला करता येते. आपल्याला प्रिपेडमधून क्रेडिटमध्ये, सेविंगमध्ये कुठेही आपण ह्या ठिकाणी ॲड करू शकतो. तर त्यासाठी आपण कुठेही घाबरायचं नाही. हॅलो. आता आपण ह्या ठिकाणी वारंवार आपल्याला बँकपासून किंवा ॲडव्हर्टाईजद्वारे आपल्याला सांगतात की आपण काय करायला पाहिजे. तर हे आपण पाहू. SBI के स्कैम प्रूफ आसन के पहले अध्याय में आप सबका स्वागत है। पहला आसन, कान खुले आसन। इस आसन में आप अपने दोनों हस्तों की ये दोनों उंगलियां अपने दोनों कानों के पीछे ले जाएं और करें विकिल विकिल विकिल। इस आसन से आप सेफ रहेंगे फ्रॉम फ्रॉड कॉलर्स। हेलो। हेलो, गुड आफ्टरनून। गुड आफ्टरनून। इसी बोल रही हूँ आपके ब्लू बैंक से। सर आज लास्ट डेट है, आपका डेबिट कार्ड ब्लॉक होने वाला है। आपके करंट डेबिट कार्ड के सामने और पीछे वाले 3 नंबर बताइए, जल्दी बताइए सर। कट एंड ब्लॉक। अक्सर हम अपनी जीवन की व्यस्तता में ऐसे ठगी कॉल्स पर ध्यान नहीं देते, परंतु स्मरण रहे, स्कैम प्रूफ होने का सबसे पहला नियम, सदैव सतर्क और सदैव कान खुले। तर या ॲडव्हर्टाईजमध्ये आपल्याला वारंवार तुम्ही टी व्हीवर पाहिले असेल की आपल्याला ही ॲड येते. तर ह्या ॲडद्वारे सांगण्यात आलेलं आहे की आपण अशा फेक कॉलवर कुठलाही विश्वास ठेवायचा नाही. स्वतः SBI बँकनं ही ॲड काढलेली आहे. तरीही या ठिकाणी आपले काही व्यक्ती असतात जे फसले जातात. तर त्यासाठी आपल्याला हे फ्री कम्प्युटरद्वारे आपण फेक कॉलला आणि जे गुन्हे घडतात, सायबर गुन्हे घडतात, त्याला आळा पाडण्यासाठी आपला ह्या ठिकाणी छोटासा ह्या ठिकाणी प्रयत्न आहे. दरवर्षी कम्प्युटर गुन्हे किती घडतात, त्याच्यानंतर कम्प्युटर संबंधित किती घडतात, ह्या इंटरनेटवर आपले किती गुन्हे घडतात, तर हे दरवर्षी आपल्या न्यूजमध्ये येते. आणि उजव्या साईडला आपण पाहिलं आहे की कुणीतरी आपल्याकडं वॉच ठेवते. जसं की तुम्हाला सांगितलं होतं, मोबाईलद्वारे आपल्या या ठिकाणी पूर्ण इन्फॉर्मेशन आपली ती जात आहे. इथे ऑनलाईनद्वारे सेल्फी, ज्यावेळेस आपण सेल्फी काढतो, खूप लोक जे आहेत आपल्या जीवाशी खेळून सेल्फी काढतात. तर हे सेल्फी काढण्याचा काय आपल्याला परिणाम होतो आपण या व्हिडिओद्वारे आपण पाहू. मोबाईलवर फोटो काढणे आणि सेल्फी संबंधी सुरक्षा सूचना. सुयश नेहमीप्रमाणे त्याच्या मोबाईलमध्ये मग्न आहे.
त्याला त्याचा मित्र मुकेशचा फोन येतो. अरे सुयश. हॅलो मुकेश, तुझी सहल कशी झाली? तू कधी परत आलास? मुकेश काहीच बोलत नाही आणि म्हणतो, सुयश. काय झालं मुकेश? काल सहलीमध्ये राघव समुद्र किनाऱ्यावर सेल्फी काढत होता आणि अचानक एका लाटेने त्याला पाण्यात ओढून नेलं. अरे बापरे. पोलीस अजूनही त्याचा शोध घेत आहेत. आपण पाहिलं या व्हिडिओमध्ये की सेल्फी काढते वेळेस त्याचा पाय घसरला किंवा कुठे अपघात होतात, तर आपण लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस आपण कुठे फोटो काढतो असेल तर आपली स्वतःची सुरक्षा आधी घेणं गरजेचं आहे. दरवर्षी लाखो लोक जे आहेत सेल्फीच्या नादामध्ये त्यांच्यासोबत ॲक्सिडेंट होतात आणि त्याच्यामध्ये आपला जीव गमावतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं मित्रांनो की आपण जर कुठे या ठिकाणी सेल्फी काढत असेल तर आपल्या जीवाशी अशी कुठली गोष्ट करू नये. आता आपण एक गुन्हा पाहू की जसं तुम्हाला सांगितलं की फेसबुकवर फोटो शेअर केल्याने आपलं जे मुली असतात, मुलींना सर्वात जास्त ह्याच्यामध्ये धोका असतो. त्याचं आपण एक उदाहरण पाहू. सोशल मीडियाचा वापर करून होणारी ब्लॅकमेलिंग आणि त्याचे कायदेशीर परिणाम. रिया नुकतीच तिच्या मैत्रिणीच्या घरी पार्टीला जाऊन आली होती. त्या पार्टीमध्ये सर्व मित्रमैत्रिणींनी खूप फोटो काढले होते. रियानेही सर्वांसोबत फोटो काढले. त्यांनी ते सर्व फोटो लगेचच त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एकमेकांना पाठवले. पण काही दिवसांनंतर रियाच्या मित्रमैत्रिणींपैकी एका मित्राचा तिला फोन आला आणि त्याने तिला तिच्या काही फोटोंसाठी ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. त्याने रियाकडे पैसे मागायला सुरुवात केली आणि तिला धमकीही दिली की तिचे काही आक्षेपार्ह फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करेल. आजकाल दुर्दैवाने अनेक निष्पाप व्यक्तींना, विशेषतः महिलांना त्रास देण्याकरता सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर होताना दिसून येत आहे. आपण पाहिलं की फेसबुकद्वारे जे आपण फोटो शेअर करतो त्याच्याद्वारे आपल्याला कसं ब्लॅकमेलिंग करतात, फसवले जाते. तर अशा प्रकारे आपण मुलींना जास्तीत जास्त आपण यामध्ये सांगावं की फेसबुकवर आपण फोटो जर आपण अपलोड केला तर त्याचे काय गुन्हे घडतात, त्याच्यासंग काय परिणाम होतात ते आपल्याला माहीत पाहिजे. आता जे ब्लूटूथ वापरतो आपण कनेक्टिव्हिटी पाहतो त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपण कशी मेरे में भी कोई नहीं आ रहा जाते ते पहा. यार हो क्यों नहीं रहा, इतने तो भीड़ है. ब्लूटूथद्वारे सुद्धा आपली या ठिकाणी इन्फॉर्मेशन जाऊ शकते. ये ब्लूटूथ रिक्वेस्ट किसकी आ गई? डिक्लाइन कर देते हैं. हो गया? किसका हुआ जल्दी बता. पता नहीं यार, पर हो गया. पता नहीं किसका है. शिट, एक्सेप्ट कर लिया. अब ये डिक्लाइन कैसे होगा? लगता उस लड़की का है जरूरी. इस लड़की का हो गया ना तो हमारी चांदी चांदी है. सही कह रही है यार, सही में चांदी कट जाएगी. फोन ही आ गया. हेलो, हाँ मैं बस पहुंच रही हूँ. मैं आ चुकी हूँ. हाँ नेक्स्ट स्टेशन है. ठीक है ओके. ओए वो देख लड़की जा रही है, शायद इस स्टेशन पे उतरेगी वो. हाँ जल्दी कर वरना पेयरिंग हट जाएगी. हम भी इसके साथ उतर जाते हैं. सारा का सारा काम बिगड़ जाएगा. जल्दी चल. देख वो जा रही. फोन ही नहीं लग रहा उसका. हेलो. कहाँ मर गया था तू? मैं कब से तेरा फोन ट्राई कर रही हूँ. अरे कहीं नहीं, 2 मिनट के लिए वॉशरूम चला गया था. मैंने एक लड़की का ब्लूटूथ पेयर कर लिया है तो फटाफट से उसका फोन हैक कर, उसका सारा अकाउंट खाली कर. तब तक वो उसका पीछा कर रहे हैं. अभी करता हूँ. चल चल जल्दी चल.
हेलो, हाँ क्या रहा? हाँ जाने दो उसे, कर दिया उसका अकाउंट खाली। हो गया अकाउंट खाली? हो गया? पाहिला आपण की ठीक है. कभी कभी चांदनी चलो. ब्लूटूथद्वारे कितने का ये? आपल्या अकाउंटमधले पैसे फोन दे दो कसे इसके बदले. मैसेज, एक सेकंड पकड़ना बेटा. पकड़ो पकड़ो. ये किस चीज का मैसेज है? ट्रांजैक्शन मैसेज. ये कैसे हो सकता है? बैंक अकाउंट खाली हो गया मेरा. शिट, ये कैसे हुआ? मैंने तो किसी को ओटीपी भी नहीं दिया और मैंने कुछ भी यूज नहीं किया ऐसा जिसकी वजह से मेरे साथ ऐसा स्कैम हो जाए. शायद वो ब्लूटूथ से क्या हो सकता है? पर मैंने वो पेयर कर लिया था और उसके बाद मैं शिट मुझे पुलिस के पास जाना चाहिए. बट पुलिस क्या करेगी इसमें? पुलिस क्या कर सकती है इसमें? मुझे कभी अपने फोन का ब्लूटूथ ऑन करके बाहर ही नहीं जाना चाहिए था. शिट यार. गाइस, ये मार्केट में एक नया स्कैम आया है. इस स्कैम में हैकर्स को आपकी किसी भी ईमेल, फोन नंबर या ओटीपी की जरूरत नहीं पड़ती. वे लोग आपके ब्लूटूथ ऑन होने का फायदा उठाते हैं और ब्लूटूथ के जरिए आपके फोन को हैक कर लेते हैं और फिर आपके बैंक अकाउंट को खाली कर देते हैं. अब मैं आपको बताता हूँ कि ब्लूटूथ के जरिए वे आपके फोन को हैक कैसे करते हैं. अक्सर हम लोग अपने फोन का ब्लूटूथ ऑन रखते हैं और ये लोग भीड़ भाड़ के इलाके में जाकर अननोन लोगों को ब्लूटूथ पेयरिंग की रिक्वेस्ट भेजते हैं और हम अनजाने में या जल्दबाजी में बिना पढ़े उसको ओके कर देते हैं और हमारा फोन उनके साथ पेयर हो जाता है, जैसे इस वीडियो में इस लड़की ने किया था. तो ये लोग इसी चीज का, हमारी गलती का फायदा उठाते हैं और हमारे साथ एक बड़ा स्कैम कर जाते हैं. साइबर सेल ने इसको ब्लूटूथ स्कैम का नाम दिया गया है. तो आप लोग सावधान रहें और सतर्क रहें. जब भी आप घर से बाहर निकले तो अपने फोन के ब्लूटूथ को ऑफ रखें या फिर सावधानी से पेयर करें. थैंक यू. जय हिंद. तर आपण पाहिलं की ओ टी पी लागला नाही किंवा ईमेलवर आपण कुठल्याही लिंकला क्लिक केलं नाही. न क्लिक करता किंवा ओ टी पी न देता आपल्या अकाउंटमधले पैसे जाऊ शकतात. या ब्लूटूथ जे स्कॅम आहे यामध्ये आपल्याला दाखवले की ऑनलाईन कशा पद्धतीनं आपल्यासोबत हे गुन्हे घडू शकतात. त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपलं ब्लूटूथ किंवा व्हॉट्सअप किंवा हॉटस्पॉट हे आपलं बंद राहिले पाहिजे आणि कोणालाही शेअर करायचं नाही. किंवा कोणी जर आपल्याला म्हणलं की बाबा भैया 2 मिनटं हॉटस्पॉट द्या किंवा आपण कोणाचं घ्यायचं नाही. त्याचं कारण का की आपला पूर्ण त्याचा मोबाईल एकूण एकाला कनेक्ट होतो आणि त्याद्वारे आपली पूर्ण इन्फॉर्मेशन ती जाते. आता व्हॉट्सअपद्वारे आपण जे स्कॅन करतो त्या स्कॅनद्वारे आपला कसं या ठिकाणी आपली इन्फॉर्मेशन तो घेते पहा इथे. ए भाई, ए भाई जरा स्कैम से बचो. ऑफलाइन ही नहीं ऑनलाइन भी, लॉटरी ही नहीं, कैश प्राइज भी, ओटीपी ही नहीं. क्यूआर भी. मैडम, आपका बैंक अकाउंट ब्लॉक हो गया है. अपना यूपीआई पिन देंगे प्लीज. यूपीआई पिन? कॉल सेंटर से जो कॉल आया है, डिटेल्स उसे कभी देना नहीं. पिन नहीं, नंबर नहीं, काम नहीं, एड्रेस नहीं, पासवर्ड नहीं, कभी नहीं. ए भाई जरा स्कैम से बचो. ए भाई, फ्रेंड ने जो पैसे मंगाए हैं, करना उससे पहले वेरीफाई है. वीडियो कॉल से, ऑडियो कॉल से, तरह तरह के वॉइस नोट से, डीपी से स्टेटस तक, लास्ट सीन से इमोजी तक, अच्छे से जांच करो. ए भाई जरा स्कैम से बचो. ए भाई, स्कैम का सर्कस है और प्यारे स्कैम ये सर्कस है और इस सर्कस ने
बड़े को भी, छोटे को भी, दादा को भी, पोते को भी, मम्मी को भी, पापा को भी, नीचे से ऊपर तक, ऊपर से नीचे तक घेरा है। जरा देखो, जरा सोचो, जरा स्कैम से बचो। दरवर्षी ह्या ठिकाणी डेटा हे जे आहे सर्वात जास्त कोणते ॲप वापरले जातात ते आपल्या इथे समोर पाहिलं आहोत. जसे की 2020मध्ये व्हॉट्सॲप 373 मिलियन हे लोक व्हॉट्सॲप वापरतात. तर 2020ला सुद्धा याची एप्रिल महिन्यामध्ये 2020मध्ये 380 झाली आणि ऑगस्टमध्ये 2021मध्ये 408. अशा प्रकारे दरवर्षी सर्वात जास्त वापर ॲपचा कुठला होतो तर हे आपल्यासमोर टॉपचे 13 आपल्याला दाखवलेले आहेत. जसं की तुम्हाला सांगितलं, मुलांना गेम खेळता खेळता आपल्या अकाउंटमधले जवळजवळ 11 लाख रुपये फटका बसलेला आहे आणि हे आपल्या महाराष्ट्रामधलंच आहे, खामगाव म्हणून. तिथे एका मुलाने काय केलं की ऑनलाईन गेम खेळा आपला आणि त्या गेममध्ये आपल्या वडिलाच्या अकाउंटमधले पूर्ण पैसे हे गेले आहेत. इथे सुद्धा आपल्याला दाखवलं आहे की अल्पवयीन मुलं-मुलींना मोबाईल बिघडले. खूप मुलं ह्या ठिकाणी अभ्यास करत नाहीत, जसं की तुम्हाला सांगितलं होतं. मोबाईलचे जे सिम असते आपलं, त्या सिमचे डुप्लिकेट तयार करून ते सुद्धा ह्या ठिकाणी क्राईम होते. तुमचं डुप्लिकेट सिम करायचं आणि सिम केल्यानंतर तुमचं फोनपे, पेटीएम जे बी काही असेल इन्फॉर्मेशन ते पूर्ण ते दुसऱ्या मोबाईलमध्ये हॅक करून घेतात आणि आपला पूर्णसा डेटा किंवा पैसे हे हॅक होतात. जसं की तुम्हाला सांगितलं की फसवणूक लोनचे कॉल येतात आणि त्या कॉलपासून आपण कसं वाचायचं ते दिलेलं आहे.